हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा विषय काय आहे? तर आजचा विषय आहे विश्लेषण. कशाचं? तर 2020 मध्ये जो काही पेपर झाला मराठी साहित्याचा, त्या मराठी साहित्याचा पेपर दुसरा याचं काय करायचं आपल्याला विश्लेषण आणि ॲनालिसिस. असं का करायचं? तर हे मी तुम्हाला गेल्या भागामध्ये सांगितलं होतं. म्हणजे गेल्या भागामध्ये आपण काय केलं होतं, प्रश्न जे काही पेपर पहिला आहे त्याचं विश्लेषण केलं होतं. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, की का करायचं असतं विश्लेषण. ह्याच्यामुळे एक दृष्टी म्हणा किंवा एक असा ठाव ठिकाणा, काय वाचलं पाहिजे, आपण जे वाचतो ते बरोबर आहे का नाही, आपण कुठल्या मार्गावर आहोत, काय ठेवलं पाहिजे, काय टाकून दिलं पाहिजे, कुठले सोर्स वापरले पाहिजे, ट्रेंड काय चालला आहे, विचारण्याची पद्धत कोणती आहे, काठाणी पातळी कसली आहे. तर या सगळ्या गोष्टीचा एक असा आपल्याला दृष्टी भेटून जाते. तर बऱ्याच गोष्टीसाठी हे करणं गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः करणं महत्त्वाचं असतं. दुसऱ्याच्या दृष्टीनं किंवा दुसऱ्याच्या चष्म्यानं स्वतः पाहता येत नाही, स्वतः पाहावं लागतं ते. तर हे करताना स्वतः पाहण्याचा प्रयत्न करा, मग दुसऱ्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करा. तर हे तुम्ही स्वतः करा. तर पुढे जाऊया आपण. जसं आपण अगोदर म्हटलं, की जर तुम्ही तो अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला 2020 पेपरमध्ये काय नेमकं आलं, पेपर कसा होता हे समजून जाईल. तर हा जो काही पेपर आहे दुसरा, त्याचं विश्लेषण करायला आता सुरुवात करूया. जर तुम्ही पाहिलात हा जो पेपर, जसा गेल्या बारीस आणि गेल्या भागामध्ये आपण म्हटलं होतं, की प्रश्नपत्रिकेमध्ये भाग 2 असतात. भाग 1 आणि भाग 2. त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन असतात. प्रत्येकी भागामध्ये 4-4 क्वेश्चन. तसं त्यांनी पुढे लिहिलेलं असतं. जसं की ते म्हणतात, की पहिला आणि 5वा क्वेश्चन अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही सोडला तर मार्क जातील. तर असं आहे ते. पहिला क्वेश्चन आणि 5वा क्वेश्चन अनिवार्य आहे. आणि उर्वरित प्रश्नापैकी म्हणजे राहतात किती? 8 मधून 2 गेले 6. 6 पैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. तर म्हणजे हे कसं सोडवायचे? तिथं बी एक तुम्हाला कंडिशन आहे. कंडिशन काय आहे, की त्या 3 प्रश्न हे प्रत्येक एक तर असला पाहिजे दोन्ही भागामधला. म्हणजे सरळ भाषेमध्ये पहिल्यामधून 2 सोडा, दुसऱ्या भागामधून 3 सोडा किंवा पहिल्यामधून 3 सोडा, दुसऱ्यामधून 2 सोडवा. तर असा भाग आहे. समजत नसेल तर बार-बार ओळवाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. याच्यामध्ये जम्बलिंग नका हो. म्हणजे होतं कधी-कधी, तर तसं नाही करायचं. तर आता पुढे जाऊया आपण. जो काही प्रश्न आहे तो पाहण्याचा प्रयत्न करूया. नेमके प्रश्न कोणते आले आहे त्या प्रश्नामध्ये. तर सेक्शन पहिला प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 1. पुढील 5 उतारांचे प्रत्येकी 150 शब्दात रसस्वादपूर्वक विवेचन करा. शब्द काय? रसस्वादपूर्वक. याचा अर्थ माहीत असणं अपेक्षित आहे तुम्हाला. नाहीतर मग बाकी काही नाही सांगता येत. तर रसस्वाद म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं, आणि जर माहीत नसेल तर शोधा, सापडेल मग तुम्हाला. तर आता पहिला क्वेश्चन काय आहे त्याच्यामधला? हे सगळे उतारे आहेत. आता बऱ्याच वेळा आपला प्रश्न पडतो, की हे जे काही उतार येतात ते तर पुस्तकातले आहेत, मग ओळखायचं कसं? हां, त्याला उत्तर असं आहे, की बार-बार सराव करा. बार-बार वाचन करा त्या पुस्तकाचं. पुस्तकाचं वाचन केल्यानंतर तुम्हाला समजेल, की जे काही आपले महात्मा फुले यांची लेखनाची पद्धत कशी आहे, भाषाशैली आहे कशी आहे. त्यानंतर जे काही देशपांडे लिहितात, गौरी देशपांडे त्यांची शैली कशी आहे. पुन्हा आपले आठवणीचे पक्षी हे जे काही सोनकांबळे यांची लेखनाची पद्धत कशी आहे, बाबुराव बागुलांची पद्धत कशी आहे. एकदा तुम्हाला ती पद्धत समजली, भाषाशैली तुमच्या डोक्यामध्ये भिनली, की तुम्हाला मग बाकी जास्त वाचायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सांगता, की हा जो भाग आहे या पुस्तकातला आहे. तर यासाठी तुम्हाला अधिक वाचन करावं लागतं. यापेक्षा जास्त काही दुसरी करायची गोष्ट नाही. इथं काही लॉजिक नाही किंवा अशा गोष्टी काही करता येत नाही. फक्त अधिक वाचन करा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. तर पहिला क्वेश्चन काय पहा. ये मध्ये पहा, यावरून एकंदर सर्व धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकांनी नमून सार्वजनिक सत्यास साष्टांग प्रणिपात करावा. सार्वजनिक सत्यास साष्टांग प्रणिपात करावा अथवा सार्वजनिक सत्याने एकंदर सर्व धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकांस कोणत्या तऱ्हेने मान द्यावा, याविषयी तुम्हीच सरळ चोख विचार करून पहा. हा भाग कशातला आहे? तर हा सार्वजनिक सत्य धर्मामधला आहे. कसं समजलं तर ते मला माहिती आहे, की हे जे लिहिण्याची पद्धत कशी आहे. तर हे तुम्हाला बी समजतं. आता याच्यामध्ये महत्त्वाचा काय भाग आहे ते महत्त्वाचा म्हणजे उतारा दिलेला असतो. उतार्याच्याच दृष्टीने उत्तर लिहायचं असतं. बाकी क्वेश्चनमध्ये दुसरं काही नाही. यासाठी तुम्हाला थोडंसं म्हणजे टॅम्पलेट माहीत असं पाहिजे, की जर सार्वजनिक सत्यधर्म अशा गोष्टीबद्दल पुस्तक आलं तर पहिले सुरू मी काय लिहिणार. तर म्हणजे जसं इंट्रोडक्शन देताना ज्योतिबा फुले यांचं लेखन म्हणजे काय, त्यांची काय लिहिलं आहे, हे थोडंसं लिहावं लागतं ना. तर तसं तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म याच्यामध्ये काय भाग आहे, हा जर भाग तुम्हाला लिहिता आला तर उत्तमच. तर अशा प्रत्येक जे काही पाठाचे आहेत त्याचे टॅम्पलेट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय नाही, तुम्हाला उतारा दिलाय तो लिहायचा त्याच्या अनुषंगाने. विशेष असा काही भाग नाही त्याच्यामध्ये. आता पुढे जर तुम्ही असा प्रश्न विचारत असाल, की तुम्ही कसं लिहावं,
तर याच्यासाठी खूप वेळ लागतो, त्याच्यामुळं इतका वेळ नाही आपल्याकडे. तर पुढे जाऊया आपण. दुसरा जो बी आहे तो पाहूया. एक वेळ बोरी करा भानुभट्टा, बटोबाचे दर्शन झाले. कवनी परी झाले ते नेनिजे, बटोबासपासूनी श्रवणे झाले. भिक्षा केली बटोबासा थोर पडी येती, तयाचे अधील गुरु तया नवा केशवाचार्य. मग प्रकरणारूप बटोबासी भानुभट्टाचे नाव कविस्वर ठेविले, तैसेची प्रकरणारूप भट्टो ऐसी म्हणती. आता हा थोडंसं वाचण्यासाठी थोडा वेगळा भाग आहे, परंतु हा जो काय भाग आहे तुम्हाला समजतं की हा 100% स्मृतीस्थळामध्येच असला पाहिजे. आता स्मृतीस्थळामध्ये असं आहे की थोडंसं बऱ्याच गोष्टी माहीत नाही त्याच्याबद्दल, म्हणून त्यांचं व्याकरण पद्धत किंवा जे काही शब्द आहे ते माहीत नसतात, परंतु जेवढं काही समजतं तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा, प्रश्न सोडू नका, एवढंच तुम्हाला मी म्हणतो. आता त्याच्यानंतर सी क्वेश्चनमध्ये काय आहे बघा. तुमच्या कुटुंबाचे जे भवितव्य ठरले आहे, तुमच्या कुटुंबाचे जे भवितव्य ठरले आहे ते ओळखण्याचे तुम्ही गर्वाने नाकारित आहात, आणि जितके दिवस ते तुम्ही नाकाराल तितके दिवस तुम्हाला स्थैर्य उत्पन्न होणार नाही. ज्या समाजात तुम्ही शिरू इच्छिता तो समाज तुम्हाला कधीच घेणार नाही, आणि तो समाज तुम्हाला स्वीकारण्यास तयार आहे त्या समाजास तुम्ही स्वतःपेक्षा कमी समजून वगळीत आहात, असा हा समाज आहे. म्हणजे तिथं हा भाग कशातला येतो तुम्हाला समजतं का? म्हणजे तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला समजतो की समाज किंवा कुटुंब व्यवस्था असं कुठल्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे, तर तुम्हाला असं समजतं की जास्तीत जास्त भाग आणि ही लिखाणाची पद्धत ही ब्राह्मण कन्या पुस्तकामध्ये आहे. तर तिथं ही कालिंदी म्हणते तिथं, तर कालिंदीचं हे वाक्य आहे असं मी तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्हाला पहा. तर हा भाग हा ब्राह्मण कन्याच्या मधला आहे. जसं दिलं आहे त्याच्यामधून तुम्हाला अर्थ काय समजतो, काय त्याचा अर्थ होता हे तुम्हाला लिहावं लागेल, आणि याच्यामध्ये मी सांगत बसत नाही कारण तुला खूप वेळ जातो. म्हणजे आता याचं विश्लेषण करायचं म्हणजे 3 घंट्यात आपला पेपर आहे, तसं पेपरसारखं होऊन जातं, त्याच्यामुळे मी नाही सांगत बसत. फक्त काय महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये लिहित असताना त्या उत्तरावर फोकस करा. जो काही लेखक आहे त्याचं फोकस करा, त्याची भाषाशैली काय आहे, त्यांना काय सांगायचं नेमकं, तुम्ही निष्कर्ष शेवटी छानपैकी द्या. तर असा भाग. त्यानंतर डी क्वेश्चन म्हणजे पहिलामध्ये डी, नेवर माइंड, झालं ते गेलं, तू या प्रकारचा निघाला तर ठीकच चाललंय की, आईबापांना क्षमा करायला शिक अधूनमधून, म्हातारपणी येणार नाही तुझ्याकडे कटकट करायला, हायाचे थोडे मार्क दे. आता थोडं विचार करा हा की भाग कशातला आहे. ज्यानं वाचले त्याला मी हा प्रश्न विचारतो की विचार करा की हा कशामधला भाग आहे, किंवा असे शब्द कुठं वापरले जातात. नेवर माइंड म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये कुठं जास्त इंग्लिश वापरली गेली किंवा असं प्रश्न विचारले जातात किंवा अशी भाषाशैली आहे, तर तुम्हाला थोडंसं जर बुद्धीला ताण दिला आणि तुम्ही वाचला असाल तर असे शब्द जिथे जास्त इंग्लिशचा भरणा ते पुस्तक म्हणजे एक एक पान कळावया आहे ना. हा भाग महत्त्वाचा आहे की भाषाशैली आणि त्यांचं जे वाक्य पद्धती कशा प्रकारे आहे ते ह्याच्यावरून समजतं की ते कुठल्या पुस्तकातलं आहे. तर ही नेवर माइंड असे जे काही शब्द वापरले गेले आहेत, तर हा जो काही भाग आहे तो एक एक पान गळावया ह्याच्यामधला आहे. हा शेवटी पुस्तकाच्या शेवटी म्हणजे शेवटी जी काय राधा आणि गणेश यांच्यामध्ये संभाषण होताना हा भाग आलेला आहे. तर हा भाग तुम्ही तिथं बऱ्याच ह्याचे रसस्वादपूर्वक आहे म्हटले तसं तुम्ही देऊ शकता. तर हा एक एक पान गळावा म्हणता. पुढचा क्वेश्चन ई पहा. आमचे शत्रू बाहेर कुणीच नसतात, आमच्या प्रिय व्यक्ती याच आम्हाला शत्रुवत वाटतात, त्यांच्यावर चवताळणं, कुरू वाघबनाने त्यांना घायाळ करणं हेच आमचं पराक्रम, आणि गळणाऱ्या रक्ताकडे पाहून पश्चातापाने तडफडणं, जळत राहणं हीच आमची दिनचर्या. हा क्वेश्चन आता तुमच्यासाठी हा गृहपाठ आहे म्हणा की तुम्ही मला सांगा की हा प्रश्न कुठून आला आहे, म्हणजे कुठल्या ह्याच्यामधून आहे. भाषाशैली जर पाहिलात तर बरेच पुस्तकं तुम्हाला उघडता येतात. हा ही एक स्किल आहे पहा. म्हणजे ही भाषाशैली पाहिली का असं म्हणता येते, हा सार्वजनिक सत्यधर्ममधला भाग नाही, पुन्हा आठवणीचे पक्ष याच्यामधला भाग नाही. मग राहिले कोणते, शिळणमधला बी हा भाग नाही. तर राहिले कुठले पुस्तक, 2-3 पुस्तक. मग त्याच्यात तुम्हाला असं थोडंसं बुद्धी जर लावली तर समजतं की याच्यामधला हा भाग असू शकतो. म्हणजे असं तुम्हाला म्हणजे आपण जसं क्वेश्चन सोडतो ना MCQ टाईप, तसं बी करू शकता याच्यामध्ये की याच्यामधला भाग नाही, याच्यामधला भाग नाही. तर असं बी तर तुम्ही हा स्वतः शोधून काढा की ह्याच्यातला कुठल्या पुस्तकातला हा भाग आहे. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जावा. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. आता या पुढील प्रश्नाच्या उत्तरेमध्ये तुम्हाला एक सगळ्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे, कारण ते असल्यास तर हे प्रश्नाचे उत्तर लिहिता येतात. थोडासा दुसरा पेपर जो काही आहे जर आपला बोलायचं गेलं तर थोडा असं आहे की जे दिलं आहे तेच लिहावं लागतं. म्हणजे पहिला पेपर कसा थोडासा वास्ट जरी असला तरी लिहिण्याला म्हणजे क्वेश्चन विचारण्याची पद्धत साधी सरळ आहे, परंतु दुसऱ्या पेपरमध्ये कसं आहे, पुस्तकं आहेत, सटीकपणा आहे आणि त्याच्यामध्ये ते बऱ्याच गोष्टी विचारू शकतात.
आणि हे करत असताना मग आपला बेस महत्त्वाचा ठरतो, की नेमकं काय वाचलं पाहिजे, काय टाकून दिलं पाहिजे. ह्या खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला मी शेवटी ते सांगतोच. तर हे आधी प्रश्न वाचून पाहू काय आहे त्याच्यामध्ये. तर पहिला क्वेश्चन आहे, की सामाजिक व वाङ्मय इतिहासाच्या दृष्टीने समष्टी स्थळ या ग्रंथाचे महत्त्व विशद करा. म्हणले काय महत्त्व विशद करा. तर तुम्हाला जे काही समष्टी स्थळ आहे त्याच्याबद्दल माहिती जर असेल तर तुम्ही हा क्वेश्चन लिहू शकता. समर्थी स्थळामध्ये जे चक्रधर स्वामी किंवा लीळाचरित्र असा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये तो सामाजिक आहे, त्याचप्रमाणे तो वाङ्मयीन आहे. सामाजिक म्हणजे त्या काळाचा जो काही भाग होता तो कसा आला, जसं की त्यांनी बऱ्याच लीळा जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये जो काही मुख्य भाग सांगितला जातो तो समाजाच्या दृष्टीने येतो. तर तो कशा प्रकारचा, त्याचं काय महत्त्व आहे, वाङ्मयी पद्धत कशी आहे, त्यांची भाषाशैली हे कशा बाब आहे, तर ते तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी तर सांगायच्या आहे. विशद करा म्हटलंय. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, शेतकऱ्यांच्या अवनत स्थितीचे चित्र रेखाटून त्यांच्या स्थितीची मूलगामी मीमांसा, काय मूलगामी मीमांसा महात्मा फुले यांनी कशा तऱ्हेने केली आहे ते सांगा. इथे शब्द आहे मूलगामी मीमांसा. तर ही मूलगामी हा शब्द महत्त्वाचा. त्याचबरोबर विचारले काय, शेतकऱ्याच्या अवनत स्थितीचे. वाचताना अशा गोष्टी लक्षात ठेवा की अशा प्रकारे वाचायचं असतं, की काय विचारले, शेतकऱ्याच्या अवनत स्थितीचे कसं मूलगामी मीमांसा. तर अवनत स्थिती कशा प्रकारे होती तुम्हाला सांगावं लागेल. तिथला जो काय ब्राह्मण वर्ग होता तो कशा प्रकारे वागत होता, किंवा इंग्रज अधिकारी कशा प्रकारे वागत होते, किंवा जातीचं जे काही जाळ होतं ते कशा प्रकारे होतं, शेतकऱ्याची अवस्था त्यांच्यामध्ये कशी होती, त्याला शिक्षण होतं का, ज्ञान होतं का, कुठल्या गुरुचा सहारा होता, कर्ज भेटत होतं का नव्हतं. तर त्याच्यात बरेच उदाहरणं आहेत. तुम्ही बरेच उदाहरणाच्या साह्यानं हे तुम्ही तिथं जे काही चित्र त्यांनी सांगितलं आहे ते मांडू शकता. चांगल्या शब्दाच्या आधारे तुम्ही तिथं सांगू शकता. तर हा भाग इथं आहे. याच्यामध्ये सुद्धा हा 15 मार्कला क्वेश्चन. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न दुसऱ्यामधला सी, कथानकाच्या आधारे आणि पात्रचित्रणाद्वारे डॉक्टर केतकर यांनी समाज प्रबोधनाचे कार्य यशस्वीपणे केले आहे. या मताची ब्राह्मण कन्या या कादंबरीच्या आधारे सत्यता पटवायचे त्यांना. तर कसं पटवायचे त्यांना, मग कथानक आणि काय पात्रचित्रण, त्याच्यामधले जे काही मुख्य बाब आहे आणि त्याच्यात येणारे जे काही पात्र आहे तुम्हाला समजून सांगायचे, आणि त्याच्यातून समाज प्रबोधन कसं होतं. ब्राह्मण कन्या जे काही हे आहे कादंबरी आहे त्याच्यामध्ये कसं आहे, आधुनिकता आहे, म्हणजे समाज आणि समाजाच्या पुढे येणारी आधुनिकता, मूलगामी विचारधारा आणि आधुनिक विचारधारा, त्याच्यात असणारा जो काही व्यक्ती आहे आणि समाज, कुटुंब व्यवस्था, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. एक व्यक्ती किंवा ब्राह्मण कन्या असणारी जी काही मुलगी आहे जेव्हा काहीतरी असं विपरीत करते तेव्हा समाज कसा तिला प्रतिकार करतो, कसा त्याला वाळी टाकतो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. कशा म्हणजे ती जगण्याची पद्धत, त्या स्त्रीची जी काही कुचंबना आहे, त्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहेत. मग समाज प्रबोधन करत असताना त्यांनी कुठली नीती सांगितली या केतकरांनी, तर ते सगळ्या बरं तुम्ही वाचताना हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर तसा भाग आहे. कथानक आणि पात्रचित्रण म्हटलंय म्हणजे तुम्हाला सरळ सरळ उदाहरण द्यायचे तिथं, आणि ते तुम्हाला असं ढोबळमानाने लिहिता येत नाहीत. हा 20 मार्काला क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला खूप एक चांगल्या पद्धतीने विचार करून लिहिण्याची बाब याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. त्याच्यातला पहिला आहे, प्र. कात्रे यांनी मराठी नाटकाला कोणकोणत्या बाबतीत नवे वळण लावले. कोणकोणत्या बाबतीत, काय प्रश्न आहे, कोणकोणत्या बाबतीत वळण लावले, हे साष्टांग नमस्काराच्या आधारे लिहा असं म्हटलंय. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला माहीत असते पाहिजे की जे काही आत्रे यांनी जी काही नाटक लिहायला सुरुवात केली त्यांचा काळ कोणता होता. आता त्या काळामध्ये जर तुम्ही पाहिला तर 1935च्या दरम्यान हे नाटक लिहिलेलं आहे, कुठलं, साष्टांग नमस्कार. तर त्या काळामध्ये चित्रपटचा जो काही शोध आहे तो म्हणजे भारतामध्ये हा जो काही भाग आहे तो आला होता, आणि त्याच्यामुळं हे नाटक किंवा इतर अशा गोष्टीकडे थोडंसं कांडोळा होत असल्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की दुसऱ्या जे काही प्रसंग होतात किंवा जे काही दुसरे भाग होतात त्यांना कमी महत्त्व आलं, त्याच्यामध्ये नाटकसुद्धा होतं. तर अशा वेळी असं काय केलं त्यांनी, काय काय नवीन वळण आलं नाटकामध्ये की ज्याच्यामुळं जी काही मराठी नाटकं आहेत त्याला वेगळी छटा भेटली, किंवा असं म्हणा की वेगळा मार्ग भेटला. तर तुम्हाला जर माहीत असेल तर त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं की छंद आणि नाद याचं विडंबन, याचं एकत्रितपणा आहे त्याच्यामध्ये. आणि ते पुस्तकचं जो काय प्रस्तावना आहे ते तुम्हाला त्याचं बऱ्याच गोष्टी सांगून जाते की या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, तर काय नेमकं आहे, व्यावसायिक आहे का प्रायोगिक आहे, काय वळण आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजतं. तर हे बराबर लिहिता येतं. खूप छान क्वेश्चन आहे आणि असं म्हणा की अपेक्षित बी क्वेश्चन असल्यासारखं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, बाबूराव बागुलांची कथा समाजाचे दुःख नष्ट करण्याच्या तळमळीतून विद्रोही झाली आहे. या विधानाची साधार चर्चा करा. बाबूराव बागुलांच्या कथा, जेव्हा मी जात चोरली होती, याच्यातल्या ज्या काही 10 कथा आहेत त्या सर्व कथा कशा आहेत, अशा समाजाच्या आहेत की जो समाज वर येण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा असं म्हणा की त्या समाजाला
जो काही दुसरा समाज नाकारत आहे किंवा पुढे येण्याचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कथा आहेत की अशा विविध अंगी आहेत आणि त्याच्यामधून एक विद्रोह दिसतो. जसं की त्याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या कथामध्ये बरेच असे पात्र आहेत, बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या असे असं म्हणा की जो काही अगोदरचे दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे त्याच्यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला जातो. तर हे करत असताना जे काही बाबुराव बागुलांनी लिहिलं आहे ते महत्त्वाचं ठरतं. तर हे सांगताना तुम्हाला जे काही 10 कथा आहेत त्यांचं उदाहरण देऊन किंवा ज्या कथामध्ये काय काय आहे ते सांगता येतं. तर हा सरळ क्वेश्चन आहे, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येतो. त्यानंतर हा सी क्वेश्चन पहा, सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावभावनाचे प्रत्येकारिक चित्रण ही शिळान या कथासंग्रहाचे वेगळेपण होय. कसे ते सांगा. प्रश्न डबल वाचा म्हणजे तुम्हाला समजा. सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावभावनाचे प्रत्येकारिक चित्रण ही शिळण कथासंग्रहाचे वेगळेपण आहे. हे कसे ते सांगा. शिळणमधल्या ज्या कथा पाहिल्या तर ते ग्रामीण आहेत आणि त्या सगळ्या कथा अशा आहेत की स्त्री त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला स्त्री ही मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये येणारं जे काही त्याचं कुटुंब आहे, त्यांच्या व्यवस्था, त्यांचं राहणीमान या सगळं अस्सल ग्रामीण शब्दामध्ये येतात आणि त्याच्यामधलं जे काही भावभावना आहे त्यांचा प्रश्न असा मोठा काही नाही, रोजचंच जीवन आहे, त्याच्यासाठीच आटापिटा चालू आहे. तर ते कशा वेगळं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि ते सांगत असताना त्या कथांचा उल्लेख करत राहा म्हणजे तुम्हाला चांगले मार्क भेटतील. तर हा असा क्वेश्चन आहे. तर पुढील प्रश्नाची उत्तरे, चौथा क्वेश्चन, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्र. सोनकांबळे यांनी सोसलेल्या व्यथावेदनाचे चित्रण आठवणीचे पक्षीमधून अत्यंत प्रभावीपणे प्रकट झाले आहे ते कसे सांगा. प्रश्न काय, व्यथावेदनाचे चित्रण हा महत्वाचा आहे. आठवणीचे पक्षी जे काय आहे ते आठवणीचंच बाब आहे, त्याचा व्यथावेदना. एखाद्या लहान मुलाला लहानपणापासून ज्या कष्ट पाहावे लागतात, जिथं आपण असं का लहानपण कसं म्हणतो, लहानपणा देगा देवा, परंतु असं बऱ्याच गोष्टीमध्ये घडत नाही. ते या पुस्तकामधून समजतं की लहानपणापासून एखाद्या भाकरीसाठी किती तळमळ करावी लागते, किती वेदना सहाय करावं लागतात. पायात चप्पल नाही, कुठेही झोपावं लागतं, काही करावं लागतं. आता आईवडील नसल्यामुळे बहिणीच्या घरी राहावं लागतं. शिक्षण घेत असताना कुठली अवस्था निर्माण झाली, जसं की म्हणजे जेवणाबाबत म्हणत असताना ते कुत्र्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा म्हणजे मिळावा ही इच्छा, म्हणजे इतकं असं गरिबी किंवा व्यथा वेदना म्हणा किंवा शाळेमध्ये गेलं असताना संडास बाथरूमच्या जाऊन शिळे कुटके खाणे, असा जो काय प्रसंग आहे किंवा मारक्या बैलाने मारणे किंवा जे काही पाणी पित असताना जे काही वरचे लोक समजले जातात त्यांनी त्यांना धुतकारणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहिता येतात. व्यथा वेदना त्याचं उदाहरण द्या आणि सांगण्याचा प्रयत्न करा भाषेमध्ये, तुमच्या त्या अस्सल भाषेमध्ये. तर असा प्रश्न आहे, सोपा क्वेश्चन आहे. त्यानंतर जन हे ओळूत जेते ही कादंबरी म्हणजे व्यक्ती आणि काळ यांच्या परस्पर संबंधाचा वास्तववादी वेध. काय महत्वाचं आहे, व्यक्ती आणि काळ यांचा परस्पर संपर्क कसा आहे, काय संबंध कसा आहे, वास्तववादी वेध घेतलाय. कसं, जन हे ओळूत जेते तुम्ही जर पाहिला तर हे एक असं विकसित जाणारी कादंबरी आहे आणि त्या कादंबरीमध्ये मग हा जो काय त्याच्यामधलं भेटणारं तुम्हाला विश्व आहे त्याचं कसं व्यक्तिमत्व आहे आणि काळानुसार कशी त्याच्यामध्ये बदल होत गेलो हे महत्व आहे. आणि वास्तववादी का, तर तो काळ कसा होता, स्वतंत्र्याचा, आणि स्वतंत्र्याचा जो काही काळ होता आणि त्याच्यामध्ये जगणारे जे काही लोक होते तर त्या सगळा भाग त्याच्यामध्ये आला आणि मग कसा परिणाम होतो हे तुम्हाला सांगायचे. आणि तुम्ही सांगत असताना त्याच्यातले जे काही पात्र आहे त्या पात्राचं व्यक्तिमत्व सांगा, त्याचप्रकारे कसा संबंध येतो किंवा पुढे गेल्यानंतर ते मार्क्सवादी विचारधारा कशी बदलते, म्हणजे त्याच्यामध्ये कसं येतं हे सगळं तुम्ही सांगू शकता. म्हणजे हे सांगताना खूप सोपं आहे. मी जसं बोलताय तुम्हाला जरी कठीण वाटत असेल तर हा खूप सोपा भाग आहे. तुम्ही जण हे ओळतू जेथे हे जर पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला समजतंय. तर हा भाग येत आहे. त्यानंतर चौथ्या क्वेश्चनचा शी हा, स्त्री पुरुष नात्यामधील सूक्ष्म आणि हळवे पदर हळुवारपणे उलगडून दाखवण्यात गौरी देशपांडे यांचे कौशल्य अपूर्व आहे. हे विधान एक एक पान गळावयाच्या आधारे स्पष्ट करा. गौरी देशपांडेचे लिखाण म्हणजे कसं, स्त्री म्हणजे ती अशी नाही की जिला भूक अशा गोष्टी नाही, ती मध्यमवर्गीय स्त्री आहे. ती आता म्हणजे स्वातंत्र्याचं जे काय वातावरण आहे त्याच्यामध्ये आहे ते. तर त्या स्त्रीचं आणि मग ते स्त्री पुरुषाचं नातं कशा प्रकारे आहे ते असताना बरेच क्वेश्चन विचारते ती मध्ये. लग्न संस्था काय असते, प्रेम काय असतं नेमकं, पुरुष नात्यातलं प्रेम काय आहे नेमकं, म्हणजे असे बरेच क्वेश्चन विचारते. तुम्हाला ती वाचलं असतं तर ते तुम्हाला समजतं. तरी ते विचारले काय, सूक्ष्म आणि हळवं पदर जे आहे, म्हणजे जे पदर आहे ते कसे उलगडून दाखवते, तर तुम्ही त्याचा सारांश देऊन तुम्ही सांगू शकता. आणि याच्यामध्ये बरंच, आता हा पेपर जो काय बरंच लिहिता येतं, परंतु स्वतःला रेस्ट्रिक्ट करत राहा, म्हणजे स्वतःवर बंधन आणत जा, म्हणजे तुम्हाला कमी शब्दामध्ये म्हणा किंवा जे म्हणायचे ते लवकर म्हणू शकता. नाहीतर लिहिण्याच्या ओघात आपण टाइम विसरून जातो. तर असा हा पेपर होऊ शकतो.
त्यानंतर आता क्वेश्चन 5 पाहण्या अगोदर हा तुम्हाला मराठी साहित्याच्या मार्गदर्शनाविषयी मी अगोदर बी सांगितलं होतं. तर जे काही इच्छुक असतील तर ते घेऊ शकता. तर याच्याबद्दल म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर तुम्हाला मराठी साहित्य किंवा UPSC बद्दल प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन तुमच्या मित्रासारखं, तुमच्या भावासारखं अशा गोष्टी तुम्हाला देण्यात येईल, की तुम्हाला असं कम्फर्टेबल फील होईल किंवा एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी. तर हे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देण्यात येईल. तर तुम्ही असं असलं तर इच्छुक, म्हणजे तुम्हाला इच्छा असेल की बाबा मला मार्गच सापडत नाही किंवा कसं करावं हे समजतच नाही, तर मराठी साहित्याबद्दल हा आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी कमकुवत आहेत, परंतु हे तुम्ही जर जॉईन केलं तर तुम्हाला याचं मार्गदर्शन भेटू शकतं. तर जास्त नाही बोलायची गरज. तर पुढे जाऊया आपण. सेक्शन बी, प्रश्न 5वा. पुढील 5 उतारांचे प्रत्येकी 150 शब्दात रसस्वादपूर्वक विवेचन करा. आता इथं थोडा कस लागतो, म्हणजे कविता खूप जास्त आहेत आणि त्याच्यामधला जो काही भाग आहे तो ही जर आपला समजायचा असेल किंवा हे लिहायचं असेल तर आपल्याला जसं अगोदर म्हटलं की परत परत वाचन हेच महत्त्वाची बाब आहे. तर पहिला पहा, मुलं उपवर हे झाईसे येथला, पाहिजे की वर योग पाहिजेला, ऐशा ऐकुनी वधूची या बोला, सवऱ्याचा मग यत्न नृपे केला. मी जसं म्हटलं तुम्हाला बार बार वाचल्यानंतर कवीची भाषा कोणती आहे आणि मग ती आहे जो काही आपल्याला उतारा दिला आहे तो कुठल्या ह्याच्यामध्ये हे समजतो. म्हणजे असं म्हणायचं की बार बार वाचन करा म्हणजे समजतं. तर मला हे सांगा हा भाग कशातला आहे. समजताना पहा त्याचं, आता हा जो जर ह्याच्यामधला जर हा पर्टिक्युलर उतारा आपण जो वाचला त्याच्यामधलं पाहिला तर अशी जी भाषाशैली आहे ना, आणि शेवटी पहा नृपे केला, ही भाषाशैली तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये भेटते. ती म्हणजे कुठला, तर दमयंती स्वयंवर. तर ही जी काही उतार आहे तो दमयंती स्वयंवर मधला आहे. तर दुसरा पाहूया. पोट भराया उभारीला ना तमाशाचा धंदा, महाल मोकासे जरी वळसे करतील अपुला बंदा, सुई दोऱ्याला हयात असू द्या तूची इनाम मोकासा, निजकर्मी रत नर झाल्यावर काय उना मग त्या पैसा. आता हा जो असा जो भाग येत असेल तर तुम्हाला सर्व समजू शकता की पैंजण या हे जे काही काव्यसंग्रह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा भाग दिसतो की पोट भराया उभारणा तमाशाचा धंदा. याच्यावरून तुम्हाला समजतं या पहिल्याच ओळीवरून तू कशातला असेल तर पैंजण मधला हा भाग आहे. परंतु कोण लिहिला हे तुम्हाला मी अपेक्षित आहे की कोण म्हटलंय असं, कारण कुठल्या ह्याच्यामधला भाग आहे. जसं की जे आपले शाहीर आहेत त्याच्यामध्ये जे शाहीर आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर हा पैंजण मधला भाग आहे. लिहित असताना रसस्वादपूर्ण म्हटलं, 150 शब्दात म्हटलं, हे नेहमी लक्षात ठेवा की काय म्हटले, काय लिहायचं आहे आणि उतार्यावरूनच उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा, देह प्रेम आशा यांची होत असते का कधी पूर्ती, वेड्यापरी पुसतो या मी या भंगणाऱ्या मूर्ती. आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा हे जे कवितेच्या ओळी आहे तू म्हटलं असेल, मी अगोदर कविता ह्याच्यामध्ये म्हटलं होतं, उदाहरण देताना मी हे उदाहरण देतो बऱ्याच वेळा. तर हे आलं बी परीक्षेमध्ये. पहा, देह प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्यापरी पुसतो या मी भंगणाऱ्या मूर्ती. कशामधला आहे हा भाग आहे विशाखा कुसुमाग्रज यांची या कविता संग्रहामधला हा भाग आहे. कुसुमाग्रज कोण कोण आहेत माहीत असलं पाहिजे. तर हे देह प्रेम आशा ही तुम्हाला लिहिता येतं. सोपा क्वेश्चन आहे आणि शब्दावरून सुद्धा लिहिता होतं, याच्यामध्ये काही मोठा भाग नाही. त्यानंतर डी पहा, पहाड इथले मुके दिवस आंधळा की जसा, अभंग तिमिरातला तडत चालला अरसा, तसा सहज नाचतो कधी ना बांधली पैंजणे, जशी धुळीतल्या दिशा भुलुनी गायी जी हंबरे. म्हणजे असं नादाने म्हणता येतं. परंतु आता कविता पहा, त्याच्यातला आशय पहा, हे तुम्हाला समजतं का पहा. आणि बऱ्याच वेळा जेव्हा समजत नाही तेव्हा कुणाची कविता हे तुम्हाला समजायला अवघड जाणार नाही. कारण बऱ्याच कविता ज्या समजत नाही त्या आपल्या ज्या काव्यसंग्रहापैकी ह्या विशेषतः ग्रेसच्या असू शकतात. म्हणजे इथं पहा तुम्हाला समजतो का, पहाड इथले मुखे दिवस आंधळा की जसा, अभंग तिमिरातला तडत चालला अरसा ना, तसा सहज नाचतो कधी ना बांधली पैजणे, जशी धुळीतल्या दिशा भरून गाई जे हंबरे. पाहिलं वाचलं की समजत नाही, म्हणजे याच्यावरून समजतं की हे सपोज असं म्हणू शकतो की हा संध्याकाळच्या कविता याच्यामधला असू शकतो, हा त्याच्यामधलाच आहे तो. तर हा संध्याकाळी भाग आहे. संयोजिनी आहे असं काही कवितेचं नाव आहे, त्याच्यामधला भाग आहे. त्यानंतर ई पहा, कृपेची सावली अखंड लाधली, खेचर माऊली भेटली या, आता मज भय नाही पा कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले, बंद मोक्षाची फिटली काळजे, समाधी लागली समाधीसे, नामा मने माझं सर्व हे साधन, खेच चरण न विसंबय. तर आता हे जे काही म्हटलंय त्याने तिथं तुम्हाला सरळ उच्चार आहे नामा मने.
बस संपला. नामदेवाची अभंगवाणी, नामा म्हणे. तर हे असे उतारे आहेत, तर तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. विशेष असं म्हणजे सांगायचं काय तर उच्चार, त्याचा विचारले काय, शब्दावर भर द्या. म्हणजे असं म्हणा की दुसरीकडे भटकत जाऊ नका या प्रश्नामध्ये, कारण उतारा दिलाय, उतारावरच उत्तर लिहायचे. क्वेश्चन 6वा, पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. त्याच्यामधला पहिला, नामदेवाची भक्ती भावना, शब्द भक्ती भावना त्यांच्या भावकवितेतून एक भाविक भक्ताच्या भूमिकेतून आविष्कृत होते. कशी ते सौदाहरणासह स्पष्ट करा. शेवटी काय, सौदाहरणासह स्पष्ट करा. उदाहरण देऊन सांगायचे तुम्हाला. काय महत्त्वाचे शब्द आहेत, भक्तिभावना, भावकविता आणि एक भक्त म्हणून. या शब्दाच्या आधारे तुम्हाला सगळं सांगता येतं. आणि हे नामदेवाच्या अभंगवाणीमध्ये पहिला जो का सारांशाचा भाग आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला भावकवितेबद्दल दिसतील, तर त्याच्यामधून तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. तर म्हणजे तुम्हाला म्हणायचे काय की दुसरं न बघता तिथं काय म्हटले, भावकविता, तर त्याच्यावर फोकस करा. विचारलाय तो भाग. आणि कसं म्हटलंय, एक भाविक भक्ताच्या भूमिकेतून आविष्कृत केले, तर कसं ते उदाहरणासह तुम्हाला सांगायचे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यामधला, दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यात रम्य स्थल वर्णे आणि मुग्ध शृंगार वर्णे यांच्यामुळे सौंदर्य आले आहे. स्पष्ट करा. दमयंती स्वयंवर जर तुम्ही वाचला असाल तर हे स्थल वर्णे कोणते आहेत, शृंगार वर्णे काय आहेत हे तुम्हाला समजतं. त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा काय, रम्य स्थल वर्णे आणि मुग्ध शृंगार वर्णे याच्याबद्दल तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, शाहिरी कवितेने सामान्य व्यक्तीच्या लौकिक जीवनाचा प्रभावी आविष्कार कसा केला आहे. सौदाहरण पटवून द्या. मागं काय दिले, सौदाहरण, उदाहरण द्यायचे, पटवून द्या. शाहिरी कवितेने सामान्य व्यक्तीच्या लौकिक जीवनाचा प्रभाव. शाहीर काय होते, लावणी, पोवाडा असे लिहिणारे. मग त्यांनी काय केलं की लौकिक जीवन म्हणजे जे जीवनामध्ये आहे त्यांचा आविष्कार केला. त्यांना म्हणजे त्यांचं मनोरंजन करण्यासाठी जो काही भाव केला आहे तो कशा प्रकारे आहे असं म्हटलं. मग तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये लावणीचं उदाहरण द्या, पोवाड्याचं उदाहरण द्या, त्याच्यामध्ये कसा भाग येतो, कसं ते त्यासाठी म्हणजे कशा प्रकारे केला हे तुम्हाला समजून सांगता येतं. त्यासाठी उदाहरण म्हटले, उदाहरण द्यायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी हा बालकवीच्या मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे. हे विधानाची यथार्थता पटवा म्हटले, पटवून द्यायचं त्यांना. काय म्हटलंय त्याने, बालकवीच्या जे कविता आहे त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहाव्या लागतील. म्हणजे निसर्गामध्ये कसं पाहण्याचं, जसं की ते निर्जरास आहे, फुलराणी आहे, ते कशा प्रकारे पाहतात त्यांच्याकडे, तर ती पाहण्याची दृष्टी म्हणजे या प्रेमाचा आहेर आहे. म्हणजे आपल्याला जे दिसत नाही ते बालकवीला दिसतं. आता फुलराणी, त्याला फुलाला फुलराणी म्हटलंय, तर ते कशा प्रकारे आहे, तर हे प्रेमाचा आहेर आहे असं म्हटले, तर ते तुम्हाला पटवून सांगायचे. त्या कवितेच्या ज्या काही ओळी आहेत तुम्ही तिथं सांगून हे पटवून देऊ शकता. त्यानंतर सायंकाली, दुसरा क्वेश्चन, सायंकाली गूढ भावार्थ मनस्थितीचे प्रकटीकरण कवी ग्रेस यांच्या कवितेतून उत्कटपणे जाणवत राहते. कवी ग्रेसच्या कविता म्हणजे संध्याकाळचा, नावच आहे संध्याकाळच्या कविता, आणि संध्याकाळची मन अवस्था कशी असते, मनस्थिती, तर त्याच्यामध्ये प्रकट होणारा भाग आहे. तर कवितेच्या उदाहरण द्या, म्हणजे कवितेच्या ओळी सांगा तिथं कशा प्रकारे भाग आहे, तर तशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. त्यानंतर सी क्वेश्चन पहा, कुसुमाग्रजांच्या प्रेम कवितेचे स्वरूप तुम्ही अभ्यासलेल्या विशाखा या काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. विशाखा संग्रहाच्याच आधारे म्हटले, मग बरोबर आहे, तिथं तुम्हाला तेच लावा. प्रेम कविता कोणत्या, तर हा भाग माहिती असला पाहिजे की म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करताना प्रेम कविता कोणत्या, निसर्ग कविता कोणत्या, सामाजिक कविता कोणत्या, हे तुम्हाला थोडंसं 1-2 उदाहरण लिहिता आले ना, खूप महत्त्वाचे ठरतात ते. म्हणजे असं प्रेम कविता म्हटलं आणि तुम्हाला प्रेम कविता कोणत्या हे माहीत नसेल तर मग खूप असा गोंधळ उडतो. तर हे असा प्रश्न आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन पहा, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. मढेकरणानंतर नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जिवंत आणि वास्तव भूमिक बनवले आहे. हे जाहीरनामा या काव्यसंग्रहाच्या आधारे विषद करा. पेपर 1 मध्ये, भाग 1 मध्ये सुद्धा प्रश्न आला नारायण सुर्व्याविषयी, आणि दुसऱ्यामध्ये आलाय. म्हणजे नारायण सुर्व्यांच्या कवितेला किती महत्व आहे हे तुम्हाला समजतं, त्यांच्या लेखनाला. तर इथं एक क्वेश्चन आहे की मराठी कवितेला जिवंत आणि वास्तवभिमुख कसं बनवले. कारण अगोदरच्या ज्या कविता होत्या त्या मग कशा प्रकारच्या होत्या हे तुम्हाला माहीत जर असलं तर मग ज्या आपल्या नारायण सुर्वेंच्या कविता आहेत त्या कशा जिवंत आणि वास्तवभिमुख आहेत हे माहीत असतं पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं अपेक्षित आहे की अगोदरचा जो काही इतिहास आहे तो माहीत असला पाहिजे, आणि कविता कशा प्रकारच्या आहे. म्हणजे ज्या काही नारायण सुर्वेंच्या कविता आहेत त्या कशा असतात, जसं आम्ही तुम्हाला अगोदर बी म्हटलं की त्याच्यामध्ये काय येतं, झोपडपट्टी, मध्यमवर्गीय, कारखानदारी या सगळ्या गोष्टी, आणि जो काही विकास होत गेला त्याच्यामध्ये जे काही घडत होतं त्या ह्याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये, ते सगळं भाग त्यांनी त्याच्यामध्ये अंतर्गत केला आहे. म्हणून त्या कसं जिवंत आणि वास्तव होता. तर हे तुम्हाला त्यांच्या कवितेच्या आधारे, हे जाहीरनाम्यांच्या आधारे तुम्हाला पटवून द्यायचं आहे.
त्यानंतर दुसरा क्वेश्चन त्याच्यामधला, जाणीवेच्या विविध स्तरांचे भावना अनुभव करंदीकर यांच्या मृदगंध या काव्यसंग्रहातून समर्थपणे कसे व्यक्त झालेले दिसते ते लिहा. जाणीवेच्या विविध स्तराचे, हा महत्वाचा पहिला भाग आहे. जाणीवेच्या विविध स्तराचे भावना अनुभव, हा पहिला गाव हा खूप महत्वाचा ठरतो. म्हटलंय काय, जाणीवेच्या विविध स्तरांचे, म्हणजे विविध म्हटलंय, तुम्हाला तिथं लिहावं लागतं काय विविध आहे त्याच्यामध्ये. तर हा भाग असं वाचल्यानंतर लिहिता येतं क्वेश्चन. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, नामदेव ढसाळांची कविता एका विशेष समाजाचे नव्हे तर संपूर्ण शोषित आणि पीडित समाजाच्या वेदनांचे चित्रण करते, हे विधान सत्यतेत जीव रमत नाही, या सत्यतेत जीव रमत नाही याच्या आधारे स्पष्ट करा. नामदेव ढसाळांच्या कविता दुःख, दैन्य, दाशे, दरिद्र या सगळ्या गोष्टी आणि ते जगत असताना हे जो काही उच्च नीच भाग आहे किंवा शोषित पीडित जे भाग आहे तो सगळा त्याच्यामध्ये येतो. आणि ते असताना त्यांच्या कविता पहा आक्रमक आहेत, अशा आहेत की जे दुःख, दैन्य या सगळ्या गोष्टीला विषित करतात त्याच्यामध्ये. आणि स्त्रिया पहा, त्याच्यामध्ये येणाऱ्या, त्याचप्रकारे त्याच्यात येणारे जे पात्र पहा, म्हणजे त्यांनी लिहिलेले भाग पहा. जे असं समजतं की तुम्हाला हे जे काय आहे, म्हणजे दुःख, दैन्य, दारिद्र्य फक्त भारतामध्येच नाही दुसऱ्या देशामध्ये आहे. त्याच्यामुळे हा कुठल्या समाजाचा नाही, तर जो काही असे जीवन व्यतीत करतात तो भाग येतो. तर असं म्हटलं की समाजाच्या वेदनाचे चित्रण करते असं म्हटलंय, तर ते तुम्हाला सांगावं लागेल की कशा प्रकारे. तर हे करत असताना जो काही या सत्तेत जीव रमत नाही याच्यामध्ये तुम्ही उदाहरण द्या, त्याच्याच आधारे लिहायचे. तर असं हे क्वेश्चन आहेत. तर हे क्वेश्चन नेमकं कसे आहेत असं तुम्हाला जर म्हणायचं असेल तर मी असं म्हणेन, थोडा लेंदी क्वेश्चनचा भाग आहे याच्यामध्ये. जर आज क्वेश्चन पेपर 2020चा जर पाहिला तर काठिण्य पातळी मध्यम आहे, म्हणजे सोपा बी आहे असं म्हणता येत नाही, कारण पेपरमध्ये खूप लिहावं लागतं. या दुसऱ्या पेपरमध्ये जसं ते उदाहरण द्या, हे करा ते करा म्हटलं ना, मग तुम्हाला डोक्याचा बी वापर करावा लागतं आणि क्वेश्चन तसे असतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला बरेच उदाहरणच माहीत असलं पाहिजे त्या पुस्तकाच्या आधारे. पुस्तकाच्या आधारे लिहायचं नाही, दुसरं पाठ करायची सुद्धा गरज नाही, फक्त पुस्तकातले जे काही उदाहरण तुम्ही वाचता ते परत परत वाचा, टिपण काढा, त्याचं म्हणजे महत्त्वाचं ठरतं. आणि हे जेव्हा तुम्ही हे असं पेपर लिहिता तेव्हा तिथं प्रश्नाची निवड महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला ऑप्शनमध्ये बी क्वेश्चन आहेत ना, मग निवड महत्त्वाची आहे की मी कुठल्या ह्याचं लिहू शकतो जास्त प्रकारे. कुणी नारायण सुर्वेविषयी जास्त लिहू शकतं, कुणी ग्रेसविषयी लिहू शकतं, कुणी ढसाळाविषयी लिहू शकतं. तर तुम्हाला तशी निवड करता आली पाहिजे, कारण वेळामध्ये प्रश्न सोडवायचे म्हणजे निवड महत्त्वाची ठरते. याच्यामध्ये सगळंच येतं, सगळ्या कविता आपला माहीत आहे, परंतु निवड जिथं असं लिहिता येतं ती निवडा. त्यानंतर जर तुम्ही विचारण्याची पद्धत जर विचारला असता तर काही बदल नाही याच्यामध्ये, जसं अगोदर विचारलं जातं तसंच आहे. थोडंसं कठीण वाटतं, परंतु कठीण काही भाग नाही, परत परत वाचल्यानंतर हे सोपं होऊन जातं. महत्त्वाचं काय तर जे काही लेखक आणि कवी आपल्याला दिले आहेत त्यांची भाषाशैली, त्यांचं जीवन, वैयक्तिक जीवन, वाङ्मय जीवन कशा प्रकारचं आहे, ते त्यांचा समज कशा प्रकारचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. म्हणजे एक पार्श्वभूमी आहे, एक पायाभूत माहिती. यासाठी तुम्हाला अधिक अधिक वाचन करावं लागेल, त्यांच्याविषयी जाणून घ्यावं लागेल, अवंतर वाचन करावं लागेल. जसं की नारायण सुर्वे असेल त्यांच्याविषयी जाणून घ्यावं लागेल, किंवा शेतकऱ्याचे आसूड त्यांच्याविषयी, सोनकांबळेविषयी, गौरी देशपांडेविषयी, जेवढे काही लेखक आहेत त्यांच्याविषयी तुम्ही जाणून घ्या, एक पार्श्वभूमी तयार करा. ते लिहितात कसे, त्यांची जगण्याची पद्धत कोणती होती, कशा प्रकारे ते राहिले, याच्यावरून तुम्हाला बरेच क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. आणि त्याच्यामुळं मग हे, आणि तुम्ही पुस्तक त्यांचं वाचला की मग असे उत्तर लिहिता येतात. असं म्हणायचे मला की ह्याच्यात थोडंसं अवांतर वाचन, म्हणजे त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या दुसऱ्या काव्याविषयी माहीत असणं अपेक्षित आहे आणि ते करावंच लागतं, तरच ते उत्तरं चांगल्या प्रकारे लिहिता येतात. त्यानंतर टिपण आणि वारंवार सराव हा मूल मंत्र आहे, कारण म्हणलं की अधिक वाचन करण्यापेक्षा हे जेवढे पुस्तक दिले तेच परत परत वाचन करणं, परत परत सराव करणं, परत परत ते उदाहरणं लिहून काढणं हे महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये. जसं अगोदर म्हटलं की भाषेवर पकड असणं तर महत्त्वाचंच आहे, आणि उत्तर लेखनाचा अधिक अधिक सराव, टेम्पलेट तयार करणं, लेखाचे इंट्रोडक्शन लिहिणं हे तुम्ही स्वतः केलं पाहिजे. तर त्याच्यामुळं पेपर वेळामध्ये सोडण्यासाठी भाग होतो. सेकंड पेपरबद्दल बोलायचं म्हणजे पेपर सोडवणं एक आव्हान आहे की तुम्ही कसं सोडवता असं मग विचारलं जातं, तर तुम्ही त्यांना सांगा की मी अशा प्रकारे सोडवतो. एक आव्हानात्मक पद्धतीने घ्या, म्हणजे तुम्हाला चांगलं. पहिला पेपर आपला खूप मोठा जरी वाटला तरी लिहायला म्हणजे लिहिता येतं खूप चांगल्या पद्धतीने, जसं म्हटलं की सोपा पेपर होता. परंतु दुसरा पेपर तसा नाही, थोडं काठिण्य पातळी जास्त आहे, जास्त अभ्यास करावा लागतं. तर असा हा भाग आहे. तर हे करत असताना तुमची जी काही सजग जागरूक बुद्धी आहे त्याचा वापर करा. दृष्टी याच्यावर असू द्या, भटकंती नका करू. जेवढं काही 18 पुस्तकं आहेत आपले त्याचा चांगल्या पद्धतीने अस्सल अभ्यास करा आणि बार बार अभ्यास करा आणि खूप चांगले मार्क मिळतात, मी इतकंच म्हणेन. तर असा हा भाग होता. तर ह्या तुम्हाला समजलं असेल. जर काही प्रश्न असतील काही असेल तर तुम्ही
अमोल नीती याच्यावर ईमेल करू शकता. जर तुम्हाला PCG प्रोग्राम किंवा पर्सनल गाईडन्स प्रोग्राम जॉइन करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर तसं ईमेल करा, म्हणजे तुम्हाला मी सांगेन आहे का नाही काही. तर असा भाग आहे. तर तुम्हाला समजला असेल मी समजेन. तर तुमची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.